नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बघा तुमचं स्वागत आहे. तर आज बघा चाललंय आपलं खुरपायचं काम, लव्हाळा काढायचा चाललाय. हा कांद्यामध्ये लव्हाळा बघा किती आलेला आहे, त्याच्यामुळे खूप खाली गेले ते बघा. हा बघा लव्हाळा सकाळपासून बघा एकच सारा चाललाय. लय बघा लव्हाळा आहे बघा इथं उगवलेला कांद्यामध्ये, आणि त्याच्यामुळे कांदा काय व्यवस्थित बघा उबदारी आहे ना. म्हणून आता म्हणलं थोडं थोडं रोजचं एखादा एक एक सारा आपला लव्हाळा काढून घ्यावा. हे बघा ह्याच्या मुळ्या किती खोल आहेत बघा ह्याच्या मुळ्या. आज बघा आम्ही तीन दिवस झालं हे लव्हाळा काढतोय. आता बघा कांद्याला वाढायला पण जागा भरपूर झाली. बघा असं कांदा पण निघतोय. हा असा लगेच पुरून ठेवायचा, म्हणजे हा परत पाणी दिलं की उगवून येईल. कांद्याचं रोप मरत नाही, लेट होईना पण उगावतं ते. पाय न ठेवायसारखा लव्हाळा आलाय बघा. इथं राहिला या, इथलं बी काढून घेऊया. आता पण बुई हवा रोप निघालं, ते तर ओरडते मला लावून टाकू द्या ते याच्या अगोदर. हां ओ या. लय खोल मैत्रीण ह्या मुळ्या आहेत बघा, किती खोल आहे त्या बघा. निघता निघाना त्या. आता आम्ही दोघंच काढतोय, पण 4 दिवसाने परत बायका लावून परत भांगलून काढलं पाहिजे. कारण तण हे काही पुरेपूर निघत नाही, फक्त लव्हाळाच काढतोय आम्ही. तर मित्रांनो बघा ह्यो लव्हाळा इतका दाट आलाय बघा. हे बघा हे कांद्याचं रोप कुठं दिसतच नाही आहे, इतका दाट लव्हाळाच आहे. आणि हा काय पूर्ण ओव्हरामध्ये नाही बघा आमच्या. हे बघा पलीकडच्या साऱ्यामध्ये काय एवढा लव्हाळा नाही, तर कुठं कुठं तरी आहे. पण हे 3 सारे आहेत बघा. हा एक सारा, हा दुसरा आणि हा तिसरा बघा. टाकाला काढलेला एक सारा. 3 साऱ्यामध्येच असं जणू का लव्हाळा पेरला का तसं उगवलेला आहे. ह्यांचं आत्ताशी झालं मोबाईलवर बोलून, आता आलेत ते पण. ह्याला मला म्हणायचं ही एका दिवसाला पण वावर होतं, हे सारा होतोय का नाही काय म्हणते, इतका लव्हाळा आहे ह्याच्यामध्ये. हा बघा ऊस आमच्या शेजाऱ्यांचा, अगदी तुरा एक सारखा तुरा आलाय बघा. त्याला छान दिसतोय ऊस हा.
त्या साईडला बघा त्या झाडापाशी बोरीचं झाड आहे. आपण थोड्या वेळाने जाऊया, बोरं पिकलेत का बघायला. मस्तपैकी बोरं का तोडूया. पिकले असतील का बोरं? हां, बरं बरं, घरी जाताना जाते मी. नाही कधी पाठवते घरी गेल्यावर. पार्टी वे पाठवते. हाय की ते 900ला खर्च की तो पाठवते की मी. त्याला सांगितलं की खरंच म्हणून. फक्त 100च पाठवू का 200 पाठवू? सगळं किती का हो? असं होय. चालते. आता 1500 पाठवले आता माझ्याकडे राहते ते किती. तसं नव्हे, 1.5 पाठवल्यावर ना 2200 आहेत का? हो राहतात की 700 रुपये. 700 आहेत मग नाही टेन्शन. करायची पार्टी हां होय हो. आता उद्या पण करायचं. पण आता ते तुम्ही दोघांनी उपास धरलाय, मी उद्या पण केलं चालतं का? चालतं, मी तुमचं करते उद्या. काय तेवढा काढावा, 7-8-10 बायका गुचते ते बारीकच आहे म्हणूनच काढते. हो बारीकच आहे, वर आला नुसता नाही हडकली. तर मैत्रिणींनो त्यांना आलाय फोन, आपण जाऊया पुढं. तर मैत्रिणींनो बघा, हे आपला एक सारा झालाय भांगलून. आता हा लव्हाळ्याचा सारा आहे, तो तिकडे बघा जास्त लव्हाळा आहे. ते आता आपण उद्या काढायला येणार आहोत. तर आता संध्याकाळचे वाजलेत 5 आणि आता ते गुरं यायचे डोंगरातून तयार झाली बघा, टायमिंग झालेला आहे. त्याच्यामुळं गुरांना आणायला तिथं अर्ध्या वाटेपर्यंत जावं लागतं ह्यांना. त्याच्यामुळे आता भांगलणी करतोय बंद आणि आता घरी निघालोय. त्याच्या अगोदर आपण बघूया, आता संक्रांत आली आहे, त्याच्यामुळे संक्रांतीला बोरं बघा लागतात आणि पिकायला. ते बघूया आपण, आता बोरं पिकले ती का, पिकले असले तर थोडी घेऊया, खाऊया मस्तपैकी. हा बघा कांदा आमचा असा एक सारखा उगवलाय. आता वारं सुटले बघा मस्तपैकी. आज जरा थंडी कमी वाटते. तुमच्याकडे आज थंडी कमी आहे का जास्त आहे ते सांगा कमेंट करून. आणि हा माझा व्हिडिओ बी तुम्हाला कसा वाटतोय, काय चुका असेल तर प्लीज मला सांगत जावा, म्हणजे त्या मी सुधारण्याचा प्रयत्न करेन. हा बघा कांदा, हा लसूण लावलेला बघा, चांगला लसूण उगवून आलेला आहे आमचा. कुठे कुठे शापूची भाजी बघा उगवलेली आहे.
मैत्रिणींनो, तुम्हाला कांद्याची पात कशी आवडते का खायला? मला तर खूप आवडते खायला. कधी कांदा मोठं होते ते शापूची भाजी, ही कांद्याची भाजी मी खुडून खाते या बनवून, असं मला झालं. बोराची जाळी तोडलेली दिसते. आहे पण बोर लागलेत पिकायला मैत्रिणींनो, पण बोर आहेत ढांपे खूप वर आहे. आपल्या हाताला येतंय का नाही, इथं अडचण पण खूप आहे. पायात चप्पल नाही घातलेली, काटे मोडतील. पण बोर लागलेत, अजून काही एवढे पिकले नाही आहेत खायसारखे. आपण खालच्या झाडाला बघूया, खाली पण एक मोठे बोर आहे बघा, खूप गोड बोर आहे त्याची, ते आपण बघूया. ही एक बोर तोडून टाकलेली, ती वानर लय दमवत आहेत, त्याच्यामुळे इथं बघा एकदम हे करून अडचण करून टाकले वानरांना खाण्यासाठी. मैत्रिणीनं खाली वाटाणा भिजवलेला आहे, आपल्याला काय पलीकडे जाता येणार नाही, त्याच्यामुळे आपण आता इथं स्टॉप करूया. खालते काय आपल्याला जाता येणार नाही. हा बघा वाटाणा, पायऱ्या होत आहेत. हा बघा वाटाणा, वाटाणा ऐन संक्रांतीच्या मोसममध्ये बघा तोडायला येईल. असल्या शेंगा आहे त्या भरपूर, बघा घस लागले शेंगांची. संक्रांतीला आहे बघा. हे आमचा वाटाणा नाही आहे, आमच्या चुलत सासऱ्यांचा वाटाणा आहे, पण वाटाणा बघा एकसारखा आहे बघा, आणि फुलं पण भरपूर आहे ती. चला तर आपण माघारी जाऊया, बोरं काय नाही आहेत. तर ह्या साईडनं आपण जाऊया, कडेच्या साईडने जाऊया, म्हणजे तुम्हाला वाटाणा बऱ्यापैकी दाखवता येईल मला. आमच्याकडे मित्रांनो बघा थोडा भाग जरा कोकण टाईपमध्येच आहे बरं का, कारण आमच्याकडे झाडं बिडं भरपूर येते, आंब्यांची चिंचेची झाडं भरपूर येते, सीताफळीची भरपूर येते, नारळाची पण भरपूर, प्रत्येका घरापुढं नारळ, चिक्कू, हे असे पेरू झाडं भरपूर लावलेले आहेत. त्याच्यामुळे इकडचं वातावरण सदैव हे असतं, खेळकं असतं, सारखं वारं ही चालू असताना आम्ही असतानाच असं टेकडीवर असल्यागत आहो, खड्ड्यात नाही आहे आम्ही, अशी डोंगरावर आमचं गाव वसल्यागत आहे. हे बघा शापूचं मोड, शापूचे मोड आपल्याला गावलेत. आता एक तरी शापूची भाजी होईल बघा, माझ्या आवडीची शापूची भाजी. आमच्या ह्यांना आला आमच्या नंदूबाईंचा फोन आहोंना, त्याच्यामुळे ते बसलेत फोनवर बोलत. आता घरी जाऊन मस्तपैकी चहा प्यायचा गरम गरम, कारण थंडी वाजायला सुरुवात झालेली आहे बघा. आता वारंही सुटायला लागले. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि नक्की कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तरी करा, नाही आवडला तरी करा. धन्यवाद.